ए इजा नाही पण आहे आईली एवढी बॅग धरायला तिचा मुंबई 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 जम्मूवरून जयपूरची ट्रेन आहे ना ती कॅन्सल झालेली आहे. कसं वाटते टुकडू 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 गुप्पाचा गेट बंद केलाय. तुकडू 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 मित्रांनो हे बघा मासे बघा मासे एकदम क्लिअर क्लिअर पाणी आहे. तुम्ही बघितलं आपल्याला तुम्ही बघता रूम आपली एकदम पॉश रूम आहे कडकवाले. नमस्कार मित्रांनो, आपली मॉर्निंग झालेली आणि वैष्णोदेवीचा आपला तिसरा दिवस आजचा. आणि आज आपल्याला जायचं आहे शिवपुरीला जायचं आहे. तिकडून आपल्याला संध्याकाळी जायचं आहे जम्मूला. तर आपले सगळेजण तयारी करतात जायची. सर्व बॅगे वगैरे पॅकिंग केलेली आहे सगळ्यांच्या. इथं हिसाब किताब चालू झाला यांचा रूमचा 6 वाजल्या पाण्याचं. आणि सगळ्या बॅगी विगे पॅकिंग झालेले आहेत. आणि इथं केसर विकायला किती हजाराचं 5,000 सगळ्यांची तयारी झालेली आहे. निघायचं आपल्याला जायला शिवपुरीला. सगळे रेडी आहेत. हे बघा केशर बघा ओरिजिनल इथे का तिथे दिलो इथे केशर. हे बघा गोचू बघा बॅग घेऊन आले वरती. कपडे बघा एकदम डॅशिंग. ये वरती घेऊन ये वरती. इथं अंग नाही इला झेप इथं अंग इला झेप नाही. आईली एवढी बॅग धरायला तिचा अरे चल हात तरी काढ असतो निसत जीवाल तारास. हा ऐकर जा घर आता घर जा डन. तिथं कशी वाटली का काय चालली. मस्त गरम कराडा लागलेला इथं. बाकी सगळे पब्लिक थांबलेले तर बॅगे घेऊन आता बस स्टँडला लगेच थोडं टाईमवर. बाकी सगळे नाश्ता वगैरे करतो इकडं तिकडं. आपण पण घे नाश्ता करून. बटर आहे पराठा मस्त. फिश गोविंदाला रे अंडी होतर ना अंडीवर बॅग घेऊन. भूषण तिसऱ्या झाली झालो मी. बॅग सगळे वरती टाकायच्या होता. सोन्याचा वसारा वारा गाला मावशी बोले वारा मुंबई 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 मित्रांनो, आपला सीन असा झालाय की आपली जम्मूवरून जयपूरची ट्रेन आहे ना ती कॅन्सल झालेली आहे. तर आपली हीच धावपळ चाललेली आहे की पुढच्या ट्रेन पण आपल्याला अशीच हाल करतील. म्हणून आपण बसचा बघतोय. बसने सांगले ₹1,00,000 आणि परत तिकडून दिल्लीवरून परत ट्रेन करायचे 1200 रुपये. 1 पर्सन तिकीट आहे 1200 रुपये. तर आता बघू आता ऑप्शन ठेवला आहे आपण. जम्मूला गेल्याशिवाय काय समजणार ना आपल्याला. तोपर्यंत आपण शिवपुरी करू. बस आपली भरलेली पूर्णपैकी झाली. लोक बसलेले गाडीमध्ये. आईली माणसं बा माणसाली आईली माणसं आली या ना स्वागत या यांच्यावर दीड तास लेट सोय झालेली आहे. सर्व्हिसने आणले. महागात पडली ट्रेन पाहिजे ती महागात पडली नाही. ही असेल 150 रुपयाची पण याच्यासाठी 190 रुपये रिक्षाला भरले. महागात पडली महागात. मित्रांनो, कटरावरून 4 ते 5 किलोमीटर पण आलेलो आणि पहिल्या मंदिरला आलो पण 9 देवीला. तर खाली मंदिर आहे ते जायचं आपल्याला.
थांबलेली आपली बस. मंदिरामध्ये शिड्या उतरून खाली जायला लागतो आणि नंतर दर्शन करून आलं परत वरती चढायला लागतो पूर्णपैकी. मंडळी आपल्या आलेले सगळे. आणि इथं बघा पाणी कंटिन्युअसली वाहतंय, चांगला शुद्ध पाणी आहे. पूर्ण डोंगराचं पाणी सर्वजण बरफ बुजून सगळं पाणी आलेलं आहे. रस्ता आणची त्यांची काय झालं. अच्छा असं आहे का मित्रांनो. इथं पाणी एकदम शुद्ध पाणी तुम्ही बघताय, एकदम ब्ल्यू पाणी बघा, एक नंबर पाणी आहे. इकडं पाय धुवायचे. इकडून दर्शनाची रंग बंद आहे, इकडून जायचं आपल्याला खाली, इकडून वरती यायचं. बघा आतमध्ये चाललोय पण आपण गुफेच्या आतमध्ये. ते गुफा आहे छोटीशी. आता ही वाली गुफा आहे, या गुफेच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. कॅमेरा कुठं अलाउड नाही. जय माताजी. गुफा ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओम नमः शिवाय शंभो. कारण आपण 9 देवीचं दर्शन करून आलेलो आणि तुम्ही समोर आपण इथून कटरावरून इकडून आलो. कटरावरून काहीतरी 4-4.5 किलोमीटर 9 देवीचं मंदिर आहे खाली पूर्ण. आणि हा जो घाट लागतो ना, हा संपूर्ण घाट आहे शिवखोडीचा. तर आता आपल्याला शिवखोडीला जायचं आहे. तर जाऊ तर सवले पहिले पब्लिक बसमध्ये. हे बघा मित्रांनो, स्लायडिंग झालं इथं. वन साइड रोड आहे. गाडी घे. जरासा तरी टायर चढला खाली. हौसा रस्ता, हौसा डायरेक्ट खाली. इथं समसंग घाट. स्लाइडिंग. टाइम हो रहा है 1:40, ठीक है. 4 बजे गाड़ी के पास सबको पहुंचना है. 4:30 बजे गाड़ी यहाँ से निकल जाएगा. अगर 4:30 बजे आप नहीं पहुंचे, अगर गाड़ी यहाँ पे रह गई तो 10,000 रुपये एक्स्ट्रा पड़ेगा आपको. 10,000 रुपये पर डे का. और आपको यहाँ पे रहने बघा ऐकून घ्या. तर मित्रांनो पोचलोय आपण शिवखोडीला आता आणि आपली बस इथे थांबलेली आहे. तर इथं बस इथं थांबणार आहे. आपल्याला या गाडीमध्ये बसून जायचं आहे वरती. तर वरती घाट आहे पूर्णपैकी, म्हणून बस वगैरे जात नाही. तर या गाडीमध्ये बसून जायचं आहे वरती. बसलं पण घाट लागलेला आता तुम्ही बघताय. एक गाडीमध्ये 13 जण, 10-12 जण बसले. 10-12 जण लागलेलं आहे घाट. कारण आपण गेटमधून एंट्री केली आहे. समोर तुम्ही बघता यो गेट आहे, इथून एंट्री केली आहे. आणि गेटच्या समोर लगेच आपल्याला पूल लागलेला आहे. त्या पूलमध्ये मच्छी बघा, मच्छी तुम्हाला दिसत असेल माहिती नाही. मोठा मावरा आहे त्यामध्ये. आता पब्लिक चालली आहे पुढं, आपण पण जाऊ. कंटिन्युअसली चालत आपण आलेलो आहोत पुढं. आणि इथं पहिलं मंदिर लागलेलं आपल्याला इथं समोर तुम्ही बघताय. आणि इथं लोक मस्त आंघोळ करतात थंड पाणी. एवढ्या गरमीमध्ये
थंडगार पावडांचं पाणी तो लोक आंघोळ करतो समोर. आणि हा पहिलावाला मंदिर आहे शिवगोरीचा, शनिदेव मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे. आपलं जीन्स पॅन्ट आपल्याला घाम फोडलेलं आहे. बरीच 3.5 किलोमीटर आहे इथून कालून. आता आपण थोडा आलो आहे वरती, अर्धवट आलोच माहिती पण पुढं बोले आहे आणि आपणच आहोत, बाकी सगळे मागून येतात. सेकंड मंदिर, दुसरा मंदिर, राम मंदिर आलेलं आहे. आणि परत एकदा ब्रिज लागलेला आहे पाण्याचा. आपली काही मंडळी घोड्यावरती आलेली आहे. कसं वाटतंय? टुकडुक 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 टुकडुक. जाऊ द्या गाडी. अजून पण लोक आहेत. आणि साक्षीला पण घोडा करून दिलेला आहे, नो टेन्शन. आपण जाऊ आलो आलो. आता 2 किलोमीटर राहिलेलं आहे. आपण 2 वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा आपण एक कच्ची वाजवली होती, ती मला व्हिडिओ दाखवते दे आमची. घोडा घाबरला बाबा बाबा, लादीत मारू दे. आता तिसरा मंदिर लागलेलं आहे काली माताचं. आणि इकडून आता 1 किलोमीटर आहे. आता ही चढण चढून नंतर शेड्या आहेत अर्धा किलोमीटरचा. आणि आपल्या सोबत आहे अपेक आहे, पप्पा आहे, रुद्र आहे. जाऊ हल्लो हल्लो. आपणच पुढं आहोत, अजून भोले आहे पुढं. जाऊ हल्लो पुढं आपण. मित्रांनो बेकार ऊन आहे, पार भिजलं. कंटिन्युअसली चालत होतं, अजून बसलोच नाही कुठं. डायरेक्ट ऑन द स्पॉट जाऊ वरती. ती एक चढण आहे, अजून 1-2 चढणे आहेत, त्याच्यानंतर डायरेक्ट पहाडे आहेत. आलोय वरती, घोडे इथे थांबतात. आणि साक्षीवर आलेले वरती. तेव्हा साक्षीला घोडा दाखवतो तुम्हाला. साक्षीचा घोडा आलेला इथं. घोडा आला, घोडा आला. चिमू हाय हाय. ही बघा ब्लॉग चालवला लगेच चष्मा काढलाय नाही. तुला घोडा बसले. अनिता हाय हाय. अजून पण लोक आहेत मागं आपले. तर मित्रांनो आपलं फायनल दर्शन झालेलं आहे शिवगोरीचा. आणि ही जी लाईन आहे ना, ही लाईन ही गुप्यामध्ये जाते आणि ही लाईन ना डायरेक्ट दर्शनाला जाते. तर आपण गुप्याच्या लाईनीमध्ये शेवटला ना आपण 3 चौकातून राहिलो होतो. आणि तेव्हा डायरेक्ट लाईन गेट बंद झालं, गेट लाईनीचा. तुम्ही बघताय गुप्पाचा गेट बंद केला आहे, दुपार झाले म्हणून. आणि बाकी लोकांनी सगळ्यांनी इथून दर्शन घेतलं. डायरेक्ट मंदिराची तर रस्ता जातो आतमध्ये. आणि आपण गुप्पेमध्ये दर्शन केलं. आणि आपण गुप्पेमध्ये शेवटला आपणच होतो 3 चौकात आपल्यामधले साक्षी वगैरे होतो आपण. तर मस्तपैकी दर्शन झालं. आता डायरेक्ट घेऊ उतरायला खाली, कारण की 4:30 वाजता आपल्याला काय पण करून गाडी सोडायची होती, कारण की जम्बोची बॉर्डर आपल्याला क्रॉस करायची आहे, नाहीतर आपल्याला इथं अडकायला लागेल. तर निघू डायरेक्ट जाऊ खाली. हे बघा मम्मीचं आता भेटलं मला इथं, यांचे दर्शन घेऊन उतरतात खाली. आता आम्ही तो दुसरावाला दर्शन घेतला डायरेक्ट लाईनमध्ये, आपण गुप्पामधून घेतला. ते आता भेटले आपल्या खाली. आईस फसलेले टुकडूक टुकडूक आई चालले टुकडूक टुकडूक गोड वा टुकडूक 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 टुकडूक. मित्रांनो आपल्याला टाईम झाला म्हणून पण 5 उतरतो खाली, कारण की 4:30ला गाडी सोडत होती. आता 5 वाजत आलेत. आता मागं एकच साक्षीचा घोडा मागं आहे, बाकी सगळी आपली पब्लिक चालते पुढं. तर जाऊ पडवाडतात की 5-10 मिनिटाचा रस्ता फक्त खाली उतरता. जाऊ मित्रांनो. हे बघा मासे, बघा मासे एकदम क्लिअर पाणी आहे पूर्णपैकी. पूर्ण बर्फ विगलून येतो पाणी आहे पूर्ण खाली. आणि एकदम क्लीन पाणी आहे. मच्छी बघा त्याच्यामध्ये, बघा मोठा मोठा मावरा आहे. साक्षी उतरले घोड्यांची. हे बाबा चल, 5 वाजलं चल. मित्रांनो इथून गाड्या पटापट सोडतात बाहेर, कारण की 5च्या नंतर गाडी पुढे जाऊन येत नाही. आता 5 वाजून गेलेले आहेत. आता आपल्याकडे सांगायला आलं एकदम स्लायडिंग डेंजर आहे. पाईप बी बघा चुटून बिटून खाली पडले डायरेक्ट.
या जस्ट मित्रांनो फक्त 6 वाजले 6 आणि कालो बघा कालो पूर्ण कालव झालेला आहे. इथं लवकर रात्र होते आणि बघा चांद पण आलं नाही. पुढं आलं आणि पण थांबलो जेवायला. तुम्ही बघताय एक सगळं कोसळलेलं आहे. मला वाटतं 4-5 दिवसा अगोदर सगळं कोसळलेलं आहे. आणि आता जेवायला बसतो आपण. बसू जेवून घेऊ की भूक लागली आहे. सकाळची जेवलं ना आपण अजून. आता वाजलेले संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. जेवून घेऊ मस्तपैकी. सुस्वागतम. हे बघा मित्रांनो मी पनीरची बुर्जी मागवली. त्याच्यात मसाला ना फसायला काय याच्यात नुसतं पुचाट लागते त्याला. सोयाबीन आणलं रोट्या घेतल्या इथून. बाकी सगळे मंडळी बसले आपली जेवायला इकडं तिकडं. बोंबलाची चटणी सगळं बसलं ना जेवायला. मित्रांनो बघा ही पहिलीवाली बुर्जी आहे आणि आत्ता मागवली ती बुर्जी आहे. आता तरी बरी बघू. सुका मोंबील रटको बस रोट्या गरम गरम. मलबा गिर गया मलबा हे देखो झाड. तर मित्रांनो पोचलो पण जम्मूमध्ये. आता वाजलेले आहेत 9:15 वाजलेले आहेत आणि आता रूम वगैरे बघू आपण. आणि आपली पोरं पण गेलेली आहेत पुढं. हे बघा 9:49 झालेले आहेत. रूम वगैरे बघू. इथं मागच्या वेळी घेतलेले पण इथंच घेतलेले पेट्रोलमध्ये इथं कुठेतरी आसपास. दीपक बोलते अशोक जागावरशी आलं ना बोलते. मित्रांनो बारीक पोरगा झालं म्हणून पोराचा वाजू आणलं आता हॉस्पिटलमधून. बघता इथं चालली गाडी. हे रूम बघतो आपण इथे सर्व प्रॉब्लेम आहे इथं. आणि समोरची रूम बुक केलेली आपण. बाकी इथं इथे तिकडे ॲडजस्ट करतो. रूम बघितलं आपल्याला. तुम्ही बघता रूम आपली एकदम पॉश रूम आहे कडकवाली. तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालेलं आणि आपण आलो आता दणका द्यायला. दणका समोर बांधते तुम्ही. कोंबड्या लटकवल्या तिथं. तंदूर बिंदूर मस्त खावर अटकू इथं मस्तपैकी. आपण इकडे आलो. ही मछली आहे इथली देशी मच्छी आहे. देशी म्हणजे इथं गावठी फिश बोलते पापदा. ही घ्यायची आपल्याला. आता बघू आता ग्रेव्ही करायची का तलायची माहिती नाही. मावऱ्याची आपली कोटिंग चालू आहे इथं. सर्व टाकलेलं आहे. मसाला बिसाला सगळं टाकलेलं आहे. डिश रेडी झालेली आहे. मावरा कोल्हाच माहिती नाही कुठला मावरा आहे. घ्यायचं काम करू. हां हे बघा मावरा बघा त्या दुकानाशी घेऊन आलो चिकन खायला. इथं बसून सगळे जण भाई काही उपास धरते दिसते. आपली मंडळी झाली बसलेली आहे खायला. इथं सगळं मागवलं. इथं अंडा विंडा सगळं मागवलं. चिकन तंदुरी आहे. स्टिक मागवले. तवा चिकन आहे. सगळा संपला भाई. बसला लास्टपर्यंत वास पडला. ते सगळं तुला खायचं हो. फिनिश करेंगे फिनिश भाई साहब. हे बघा बटर स्टिक चिकन स्टिक 2-2 4-4 स्टिक झाल्या. हे बघा स्टिक पडले तिथं. तंदुरी 2 झाल्या. बिर्याणी झाली. तवा चिकन 2 फुल झाले. रोट्या झाल्या 15-20 रोट्या झाल्या. तिघा चौघात काम फिनिश केलेलं आहे भाई. 10-12 दिवसाचा काटा काढलेला इथं येऊन जम्मूमध्ये. हे बघा इथं बसलेलं मी खायला. आता वाजलेत रात्रीचे 12:30 वाजलं. आता रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही बसलो जम्मूच्या ब्रिजच्या खाली. डायरेक्ट भेटू पण सकाळी. उद्या जम्मूला सर्व शॉपिंग करायचे. डायरेक्ट उद्या मॉर्निंगला भेटू पण.